सन्माननीय सदस्य आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी गठ्ठाच पुराव्यांचा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे सभापती महोदय जर सदस्यांनी सांगितलेली माहिती खरी मानतो आपण तर आपण विश्वास ठेवला पाहिजे। परत ते आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळे ते फिरत असतात माहित आहे। मला वाटतं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी संबंधित अधिकारी रेव्हेन्यूचे या भूमाफियांना हाताशी धरून करत असतात। त्याच्यामुळे आमशा पाडवींची जी मागणी आहे की संबंधित अधिकारी आणि तो भूमाफिया यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होण्याची आवश्यकता आहे। चौकशी आता तुमचे अधिवेशन पुढचं कधी येणार, चौकशी कधी होणार, कारवाई कधी होणार, तर तात्काळ आपण तशा प्रकारचे आदेश देणार का ही एक मागणी त्या ठिकाणी सभापती महोदय माझी आहे। आणि सभापती महोदय मुंबईमध्ये अशा प्रकारे आदिवासींच्या जागा हडप करण्याचं, तसं तिकडच्या आदिवासींच्या जागेची किंमत मुंबईतली किंमत खूप असते आणि त्याच्यामुळे हे मुंबईत मोठं बिल्डर लोकांचं रॅकेट आहे। आदिवासींच्या जागा हडप करायच्या, कागदपत्र बनवायची आणि त्या ठिकाणी टावर टोलेगंज त्या ठिकाणी उभारायचे। आदिवासीकडे कोर्टात जायलाही पैसे नसतात आणि मोठे कौन्सिल वकील बिल्डर ठेवतात 10-20 लाखाचे आणि मुंबईतल्या आदिवासीवर अन्याय होतो। उदाहरणार्थ कांदिवलीला आमची मुरार आभारी एक आदिवासी भगिनी आहे, अशीच जागा तिथली हडप केलेली आहे। तर मुंबईतल्या अशा आदिवासींच्या जागा ज्या आहेत त्या मूळ कोणाच्या होत्या, त्या कोणी अशा घेतल्यात का, या संदर्भात आपण त्या ठिकाणी चौकशी समिती नेमून कारवाई करणार का, अशा प्रकारचा दुसरा प्रश्न आहे।